शक्तिशाली होता. या त्रैलोक्यावर राज्य करण्याचा त्याचा मानस होता आणि म्हणूनच या त्रैलोक्यातील सर्व जीवजीवितांच्या लयाची देवता भगवान श्री शंकर यांची साधना तो अहोरात्र करत होता. तो त्या साधनेत इतका लीन झाला होता की त्याला कशाचंच भान उरलं नव्हतं. त्याच्या साधनेला फळ मिळालं. प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट झाले. माझं चिंतन थांबव आता. काय हवंय तुला? का केलीस इतकी कठोर तपश्चर्या? ते भोलेनाथ, शक्ती, ताकद, साहस, वीरता सगळं आहे माझ्याकडे, पण मला त्रिलोकावर राज्य करायचं आहे. तुझ्या सामर्थ्याच्या जोरावर प्रयत्न करून बघ. शत्रू शक्तीनं अथवा युक्तीनं माझ्यावर मात करू शकेल. मला कोणी पराजित करू नये म्हणून मला अमर व्हायचं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा प्रकृतीचा नियम आहे. मी तुला अमर होण्याचं वरदान नाही देऊ शकत. पण काय प्रभो, तुझ्या उत्पत्तीला थांबवता येणार नाही असा वर मी तुला देतो. तुझ्या रक्ताचा थेंब जेव्हा भूमीला स्पर्श करेल त्यातून तुझ्यासारखेच अनेक रक्तबीज निर्माण होतील आणि ही प्रक्रिया निरंतर असेल आणि म्हणून तुझा पराजय होणं अशक्य असेल. तथास्तु. सारखं वरदान मिळाल्यामुळे रक्तबीज माखला. त्यानं पहिल्यांदा पाताळावर आक्रमण केलं. पाताळ लोकातील महिषी राजाला मारून तो स्वतः महिषीचा राजा. रक्तबीज पाताळात असताना त्याला महिषासुराच्या वधाविषयी समजलं.
महिषासुरावर एका शक्तिशाली महाकाय देवीनं केल्याचं समजतात तो वेडा पिसरा झाला आणि त्या देवीचा वेड्यासारखा सगळीकडे शोध घेऊ पूजा पाठ करणाऱ्या ऋषी मुलींवर अनंतित अत्याचार करू लागला. एकीकडे रक्तबीजचा हा हाहाकार सुरू होता, दुसरीकडे महर्षी कश्यपांचे पुत्र शुंभ आणि निशुंभ ब्रह्मदेवाच्या तपस्येत लीन होते. ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेवाय नमः. त्यांची ही साधना फळास आहे. आयुष्यमान हो. तर आम्ही होणारच आहोत भगवान. आम्हाला अमर व्हायचंय आणि त्याच वरदान प्राप्तीसाठी तुमची साधना केली. शुंभ निशुंभ यांचा स्त्री लंपट स्वभाव ब्रह्मदेवांना ज्ञात होता आणि म्हणून त्यांनी वरदान दिलं. केवळ एक आदिशक्ती तुमचा वध करू शकेल. ब्रह्मदेवाच्या या वरदानानं गर्विष्ठ झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी आपल्या भावाच्या हत्येचा सूड म्हणून इंद्रावर आक्रमण केलं. तेव्हा इंद्रदेव नृत्य गायनात रममाण होते. इंद्रासोबत झालेल्या घोर युद्धात शुंभ निशुंभ यांचा पराभव होत असताना रक्तबीज त्यांच्या मदतीला रक्तबीजाची वीरता बघून शुंभ निशुंभ त्याच्याकडे आकर्षित झाले आणि स्वतःहून त्याचं सेनापतीपद त्यांनी स्वीकारलं. सोबतच स्वर्गातून अंतर्धान पावलेल्या सर्व देवांचा माग काढण्यासाठी आपल्या अत्यंत विश्वासू अशा दोन चंड मुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवलं. स्वर्गातून अंतर्धान पावलेले सगळेच देव कैलास पर्वतावर महादेवांना शरण आले. त्यावेळी भगवान महादेव त्यांच्या साधनेत अखंड उडाले. समस्त देवांचं गाऱ्हाण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं. पण त्यांचा आवाज
पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाली. प्रणाम माते. प्रणाम. समस्त देवगण आज कैलासावर अवतरले. नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल. माते, आम्ही अनभिज्ञ असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि त्यांच्यासोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे. या संकटातून केवळ देवाधिदेव महादेवच आम्हास काढू शकतात. देवाच्या घोर तपश्चर्येत बाधा आणि विघ्न आणण्याचं धैर्य माझ्या अंगी नाही. पण देवराज, युद्धभूमी सोडून पळणे हा पुरुषार्थ नाही. आपण युद्ध सुरू ठेवावं. काहीतरी मार्ग नक्की निघेल. देवांच्या मागावर असणाऱ्या चंडमुंड दैत्यांची लालची नजर पार्वती मातेच्या सौंदर्यावर पडली. त्यांनी मातेच्या सौंदर्याचं वर्णन त्यांच्या कन्याला म्हणजे शुंभ निशुंभ यांना जाऊन सांगितलं. स्त्री लंपट स्वभावाचे दोघे ते वर्णन ऐकून वेडेपिसे झाले आणि मातेला मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा चंडमुंड यांना कैलासावर पाठवलं. सुंदर रूपवान ललने, आम्ही तुलाच आमच्या सोबत स्वर्गात यायची विनंती करायला आलो. हे सुंदरी, आमच्या सोबत चल. आमचे स्वामी शुंभ निशुंभ यांना खुश कर. हे तुला स्वर्गाची राणी करतील. आणि तसही इथे या भनंग गोसाव्या सोबत राहण्यात काय हशी. तुमच्या वाणीला आवर घाला, अन्यथा अन्यथा काय सुंदरी? तुमच्या वाणीला लगाम द्या आणि याचा भान ठेवा की तुम्ही एका स्त्रीशी बोलता आहात. जी स्त्री दारूही शकते आणि मारूही शकते. पार्वती मातेला त्यांनी हा प्रस्ताव दिला. सोबत अश्लील असभ्य भाषेत मातेसोबत बोलू लागले. मातेचा क्रोध अनावर झाला. उग्र रूप धारण करून तिने चंडमुंडांचा वध केला. त्या रूपाचं नाव झालं चामुंडा. पण पार्वती मातेचा झालेला अपमान दुर्गा मातेला सहन झाला नाही. भगवान महादेवांच्या हलाहलाचा अंश पार्वती मातेत विसावला आणि प्रकट झाली महाकाली. महाकाली
मातेनं धारण केलेल्या या रौद्र रूपानं अवघी वसुंधरा भयभीत झाली. तिच्या प्रकोपात रक्तबीज देखील संपला. राग शांत होता. आता तिला शांत करणं कुणाच्याही आवाक्यात नव्हतं. हृदय सगळ्यांना गिळंकृत करेल या भीतीने सगळ्यांनी देवाधिदेव महादेव यांच्या चरणी धाव घेतली. हे कैलासाधिपती, पार्वती मातेने धारण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडावंच लागेल. भगवान, या तीनही लोकात तुम्ही एकमेव आहात जे हे तांडव थांबवू शकता. हे तांडव जर थांबवलं नाही तर विनाश वाटेल आहे महादेवा.